मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेतील वाकोला परिसरामध्ये पहिल्याच पावसामध्ये नवीन रस्ता वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विमानतळ परिसरामध्ये हा नवा रस्ता बनवण्यात आला होता। या रस्त्यावरून नेते मंडळींसह अनेक जण प्रवास करतात। मात्र हा रस्ताच वाहून गेल्यामुळे पालिका अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। दरम्यान पहिल्याच पावसामध्ये रस्त्याची अशी अवस्था होत असेल तर पावसाळ्यामध्ये मुंबईतल्या रस्त्यांचं काय होईल असा सवालही स्थानिकांनी उपस्थित केला आहे। वाकोला परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेत वाकोला परिसरामध्ये पहिला पावसात आहे रस्ता फुटून वाहून गेल्याच्या धक्कादायक घटना घडली आहेत। आपण आहोत सध्या मुंबईचा 8 नंबर विमानतळ गेट आहेत या ठिकाणी आहे। VVIP पासून VIP जे आहेत, मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील किंवा इतर जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या या रस्त्यावरून प्रवास होतोय विमानतळामध्ये जाण्यासाठी। मात्र हा मुख्य रस्त्यावर आपण पाहिलं अवघ्या काही दिवस पूर्वी या ठिकाणी रस्त्याचं काम करण्यात आलं होतं। मात्र सध्या आपण पाहिलं तर आज सकाळी पडलेल्या पावसामुळे आहेत जे नवीन रस्ता बनवण्यात आला आहे त्या रस्ता आहेत या ठिकाणी फुटून आहेत। मोठमोठ्या चप्पामध्ये आपण पाहिलं तर डांबरीकरण जे केलं गेलं होतं ते फुटून वाहून गेलं आहे। त्यामुळे या कामाकडे आहेत कुठेतरी स्थानिकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते। खरं तर हे सिमेंटचं जो काम आहे नवीन करण्यात आलं आहे, रस्ता नवीन